हे गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। ये ब्लॉग कुछ डिफरेंट है। मैं जिस टाइप का कंटेंट बनाता हूँ वो उससे रिलेटेड नहीं है। ये कुछ अलग इवेंट है। आज यहाँ पे निगड़ी में एक महानाट्य पेश किया जा रहा है जो कि संभाजी महाराज के ऊपर होगा। एंड यहाँ पे मैं आ रखा हूँ एंड ये यहाँ का स्टेज है जो कि आप देख रहे हैं वीडियो में। और इस इवेंट का होस्ट मेरा कुछ फ्रेंड है, प्रसाद कालेकर। मैं उससे भी आपको इंट्रोड्यूस कराऊंगा इस वीडियो में। एंड यहाँ पे अभी प्रिपरेशन रिहर्सल चल रही है गाइज। जो ये हॉर्स पे जो दिख रहा है आपको, ये आज के संभाजी महाराज के बेस में आपको दिखाई देंगे इस वीडियो में एंड आज के इस इवेंट में। एंड काफ़ी कलरफुल इवेंट है गाइज। बैक स्टेज में थोड़ी प्रिपरेशन चल रही है, मैं आपको दिखा देता हूँ। यहाँ पे कुछ प्रिपरेशन चल रहा है, हम मेकअप आर्टिस्ट बैठे हुए हैं एंड काफ़ी अच्छा इवेंट होने वाला है। एंड ये हर साल होता है एंड दिस इज़ द फर्स्ट डे ऑफ दिस इवेंट। एंड ये 17th, 18th एंड 19th को होने वाला है। एंड मैं आपको जैसे कि आपको बोला था, मैं होस्ट से इंट्रोड्यूस कराऊंगा। सो नमस्कार। हियर और होस्ट विद अस, सो इज प्रसाद कालेकर एंड इज और होस्ट फॉर द नाईट। नमस्ते, जय शिवराय. जय शिवराय. सगळ्या मित्रांना माझा सप्रेम नमस्कार. सगळ्यांना विनंती आहे की आज या ठिकाणी म्हणजे निगडी महापौर बंगला नियोजित मैदानावरती निगडी बेळगावजवळ हा महानाट्याचा शिवशंभू शौर्यगाथा या महानाट्याचा प्रयोग होत आहे. त्या महाप्रयोगाचे 3 दिवसीय आपण या ठिकाणी प्रयोग ठेवलेले आहेत महानाट्याचे. आजचा हा पहिला दिवस 17 तारीख, उद्या 18 आणि 19 तारखेला सांगत आहोत. सगळ्यांनी या प्रयोगाला उपस्थित राहून त्या प्रयोगाचा आनंद घ्यायचा आहे आणि शिवशंभूच्या शौर्यगाथेची ही धगधगती ज्वाला आपण अनुभवायला नक्की या आणि कार्यक्रमाचा आनंद घ्या. धन्यवाद जी. इस नाट्य का नाम है शिव शंभू शौर्य गाथा, जो संभाजी महाराज के ऊपर बेस्ड है। एंड ये आयोजन इसलिए किया गया है क्योंकि 19th ऑफ फेब को छत्रपति शिवाजी महाराज की जयंती होती है गाइस। एंड ये जो महानाट्य है ये उसी उपलक्ष्य में यहाँ पे आयोजित किया गया है। एंड ये 3 दिन का होने वाला है महानाट्य। जैसे देख सकते हो इस वीडियो में, ये कुछ यहाँ का माहौल है। अभी तो पब्लिक यहाँ पे कम है। धीरे धीरे में भी यहाँ पे लोगों को पता है कि यहाँ के निगड़ी के जो भी लोकलाइट है, यहाँ के पुणे के जो लोकलाइट है, उन्हें में भी पता ही होगा कि यहाँ पे एक नाट्य, महानाट्य जिसे बोला जा सकता है, वो आयोजित की जाती है। एंड लोग अवेयर है गाइस यहाँ पे कि हिस्ट्री जानने का उन्हें, और हिस्ट्री एक त्याला मराठीत आपण म्हणतो की हिस्ट्रीला जपायची जे ओढ आहे इथल्या लोकांची, ती खूप जास्त आहे. आणि आपण बघू शकतो हे इथलं स्टेज आहे आणि बॅक स्टेज मी दाखवलेलं आहे. मी नमस्कार. स्वराज्य संकल्पनेचे संस्थापक शहाजीराजे भोसले, ज्या आईच्या कुशीत हे स्वप्न जन्माला आलं, त्या राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं हे स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज, आणि ज्या राजपुत्रानं हे स्वप्न आपल्या अंगा खांद्यावर खेळवलं ते छत्रपती संभाजी महाराज. त्याचप्रमाणे सर्व राष्ट्रपुरुष व राष्ट्रसंतांना अभिवादन करून आजच्या या महानाट्याच्या पहिल्या प्रयोगाला मी निवेदक प्रसाद कालेकर, तुम्हा सर्वांचं, आयोजक पिंपरी चिंचवड महानगरपालिका व भक्तिशक्ती शिवजयंती उत्सव समिती 2025 यांच्या संयुक्त विद्यमानाने सहर्ष हार्दिक असं स्वागत करतो. आपण प्रचंड टाळ्यांच्या गजरात या स्टेजवर बोलवूयात. मी विनंती करतो प्रवीण सरांना की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे आणि रसिक प्रेक्षकांना उद्देशून आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्यांचा आवाज येऊ दे. धन्यवाद.
वीरांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र सुखी, समाधानी आणि आनंदी होता. कोणाची हिम्मत नव्हती या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची. वनांकडे डोळे वटारून खंबीरपणे महाराष्ट्र उभा होता. संतांनी याच भूमीत संतवाणीतून काव्य निर्माण केली. वैष्णवांचा मेळा हातामध्ये राहणी सरकार, या बातमीनं आम्ही अगदी आनंदून आणि भारावून गेलो आहोत. बोला बोला बोला, आम्ही काय डोहाळे पुरवू तुमचे. महाराज, तुमच्या कमरेला असलेली समशेर आम्हाला द्या आणि तुमच्या मनगटामध्ये असलेलं 10 हत्तींचं बळ आम्हाला द्या. पारंगत होत होता. असे सगळ्या विद्यांमध्ये पारंगत व्हा. या गुलामगिरीच्या साखर दंडात अडकलेल्या महाराष्ट्राला मुक्त करायचंय आणि आपल्या मायभूमीला स्वतंत्र करून आपलं राज्य निर्माण करायचंय. शिवबा, हिंदवी स्वराज्य निर्माण करायचंय तुम्हाला. आज पूरी रात जश्न होगा, जश्न. जगदंब गड्यांनो, गेली 350 वर्ष आपली मायभूमी परतंत्र. आपण स्वराज्य स्थापनेची शपथ घेत आहोत. आम्ही मराठे या यवनांच्या गुलामगिरीतून मायभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अगदी तुमच्यावर गेलाय. आऊ साहेब, राणी सरकार, हा तर तप्त लाभाच, नजरेमध्ये तळपता अंगार. जगदंब जगदंब, जणू काही रौद्राचा अवतारच. या अवतारी पुत्राचं नाव शंभू संभाजीराजे. जय भवानी. गड्यांनो, आता समुद्र केवळ मासेमारीसाठी नाही, तर या हापशांना,
या फिरंग्यांना मारण्यासाठी. उस बागी सिवा को मैं अफजल खान मोहम्मद शाही अली आदिल शाह के सामने पेश करूंगा. मिले तो जिंदा या उसका सर काट कर ले जाऊंगा. सिवा मैं आ रहा हूं. आओ, हमें तुम्हारा ये शामियाना बहुत पसंद आया. ये हीरे मोती, ये झूमर, ये जरजवाइर कहां से लाया ये सब लूट का खजाना? खान साहेब, हा खजाना लुटीचा नाही, आमच्या स्वराज्यातील आहे, जो गेली कित्येक वर्ष तुम्ही लुटत आहात. ए सिवा, तू एक नाकिस शख्स. हमने तुम्हारे मंदिर तोड़ दिए, गांव गांव लूट लिए. उसके बावजूद तुम इस सह्याद्री के दिल में कायर चूहे की तरह छुप कर बैठे हो. खान साहेब, आम्ही घाबरतो ते केवळ प्रभू श्री रामचंद्रांना, आई तुळजा भवानीला, पंढरीच्या विठुरायाला. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, या सह्याद्रीच्या मगर मिठीत आलाय खरं, पण परत जाल असं वाटत नाही आम्हाला. आओ सिवा, आओ, हमारे गले लग जाओ. आओ सिवा, आओ, आओ सिवा. दगा, दगा. घेऊन त्या अफजल खानाला फाडलं, स्वराज्याचं, धर्माचं रक्षण केलं. आम्ही धन्य धन्य झालो. आइए शिवाजी राजे, आइए. बैठिए. ये शिवाजी नहीं है. क्या बक रहे हो फाजल, ये शिवाजी नहीं तो कौन है? हमने प्रतापगढ़ की लड़ाई में उसे करीब से देखा है. ये शिवाजी नहीं है. हुजूर, हुजूर, शिवाजी भाग गया. क्या? तो ये कौन है? अरे येड्यांनो, शिवाजी राजा तुम्हाला स्वप्नात बी धावायचा नाही. राजा विजापुरी सैन्य मागा लागल्या. तुम्ही वामोर विशाळगड गाठा. राजा हा बाजी आणि हे शेडवंशे बांधत या खिंडी गडी मासे रोखून धरतोय. राजा थांबू नका, निघा. नाही बाजी, नाही. आम्ही तुम्हाला आणि आमच्या मावळ्यांना असं मृत्यूच्या राणी एकटं सोडून जाणार नाही. आता भवानीचा प्रताप आणि श्रींची इच्छा. नाही. राजा तुम्हाला महादेवाची हाल आहे. विशाळगड गाठा. राजाला ऐका आमचं. लाख मेला चालतील व पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजा हर हर. हुजूर, हमने उस शिवाजी भोसला के बारे में बहुत कुछ सुना है. अगर वो हमारी लाखों की फौज पार कर यहाँ आया तो शहादत समझेंगे हम उसकी. वाऱ्याच्या वेगानं आले आणि थेट लाल महालामध्ये घुसून शाहिस्त खानावर हल्ला करून स्वतःच शिवाजी आया म्हणत त्याच वेगाने निघूनही गेले. वो पहाड़ी चूहा हमारी सल्तनत को ललकार रहा है, और हमारे ये सुरमा सरदार मैदान छोड़कर भाग रहे हैं. आ गई तुम्हारी बहादुरी. कहां
गई तुम्हारी मर्दानगी। एक चूहे से डर रहे हो, बार बार मार खा रहे हो। आज हम बड़े खुश नसीब है, हमारी 50वीं सालगिरह पर हमारा पूरा दरबार दक्खन से लेकर उत्तर तक, पश्चिम से लेकर पूरब तक बड़े बड़े सुरमा सरदारों से भरा हुआ है। शिवाजी भोसले, इन्हें भी 3000 की मनसबदारी और बादशाह आलमगीर की तरफ से खिल्लत। खामोश! दख्खन मध्ये आजही आमच्याकडे 40,000ची फौज आहे. तुमची 3,000 मनसबदारी स्वीकारण्यासाठी आम्ही आलेलो नाही. आम्ही बादशाहच्या बरोबरीनं बसून सल्ला मसलतीसाठी आलो होतो. पण राजाजी, बादशाहच्या दरबारी मोठ्या आवाजानं बोललेलं चालत नाही. काही रिवाज आहे. आम्ही कोणत्याही बादशाहाला मानत नाही. तुम्ही आम्हाला मानणार. थोड़ा संभुवान, कहाँ चले? देखते क्या हो, गिरफ्तार करो उसे. महाराज त्या राक्षसाच्या तावडीतून सुखरूप निसटले. त्यांनी गरुड भरारी घेतली तर थेट राजगडावर. महाराज राजगडावर येऊन पोहोचले. मराठी दौलत कैदेतून सुटली. स्वराज्यातल्या गडागडावरून तोफा कडाडल्या. अवघा राजगड, अवघा महाराष्ट्र आनंदून गेला. आणि राजगडी पोहोचताच महाराजांनी मोगलांना 10 दिलेले 23 किल्ले परत घेण्याचा. भाऊ साहेब, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं नाही तर हे लाचार लोक पुन्हा एकदा त्या पातशाहीच्या पायावर जाऊन पडतील आणि तुम्ही निर्माण केलेलं हे स्वराज्य पुन्हा यवनांच्या घशात जाईल. शिवबा, हे हिंदवी स्वराज्य टिकवण्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी तुम्हाला राज्याभिषेक हा करून घ्यावा लागेल.